पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आलात तुम्ही। आपली भेटायची वेळ झालेली आहे। मी शंकर खंडकराटे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी। जोडीत गोडी। आज आपण आहोत कोल्हापूर शहरामध्ये। आज मी एका अशा जोडीकडे जाणार आहे त्यांची गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे। आता जनरली होतं काय, जोडीमध्ये ताई म्हणजे जे आपले हस्बंड असतात त्यांच्याविषयी व्रत करतात आणि मागतात देवाला की देवा मला जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे। या ताईंनी असं नाही केलंय। त्या ताई असं म्हणतात की मला पुढच्या वेळेला हा नवरा नकोय, काहीतरी बदल हवा। आता जनरली काय होतं, बायका असं म्हणतात की मला ना स्वयंपाक करणारा नवरा मिळू दे। म्हणजे कसं, कधी कंटाळा आला तर अहो जरा करता का स्वयंपाक असं म्हणता येईल। पण ह्या ताईंचं वेगळंच आहे। त्यांचं असं म्हणणं की कुठून मला शेफ नवरा मिळाला, का मी याच्याशी लग्न केलं, जरा वेगळं कपल आहे। पण गोडी मात्र त्यांच्यामध्ये खूप आहे। नावही फार इंटरेस्टिंग आहे, शिव आणि गौरी। इथेच जोडी आहे, तर आता बघूया ही जोडी नेमकी कशी आहे, त्यांच्यातली गोडी नेमकी कशी आहे। आणि हो, तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खवईगिरी सुद्धा आपण नक्की करूया, नवीन पदार्थ बघूया, चालेल ना? चला लगेच सुरू करूया आजचा भाग। आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीचा आजचा भाग सुरू करूया। आपण आहोत कोल्हापूर शहरात, एका नवीन जोडीला इथे आमंत्रित करूया। बघूया त्यांच्यात किती गोडी आहे आणि काय पदार्थ ते आपल्यासाठी करतायत। नमस्कार। नमस्कार। या खूप मनापासून स्वागत तुमचं। तुमचंही स्वागत। कसे आहात तुम्ही? बस एकदम मस्त। वा, तुमचंही स्वागत। हा, तुम्हालाही नमस्कार। आहात ना? हां, आवाज ऐकू आला नाही म्हणून विचारलं। काय नाव सर आपलं? शिवप्रसाद मेढे। शिवप्रसाद मेढे। तुमचं काय नाव? गौरी मेढे। गौरी मेढे। अरे वा, शिव गौरी। लग्नाआधी वेगळं नाव होतं निरंजना, पण माझं शिव असल्यामुळे घरच्यांनी गौरी केलं, शिव गौरी। अच्छा, फारच छान। मग गणपती? गणपती झोपलाय घरी। अरे वा वा, मोदक खाऊन झोपलाय वाटतं गणपती। तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे। बरं, आणि शाळा शिक्षण वगैरे सगळं इथेच झालं? हो हो, सगळं कोल्हापुरातच। तुम्ही काय करता? मी प्रोफेशनल शेफ आहे। मी हॉटेल मॅनेजमेंट डिग्री केली, आधी बीकॉम करून नंतर डिग्री केली। अरे वा, मग आता तुम्ही शेफ म्हणजे इथे? हो, कोल्हापुरात माझे दोन रेस्टॉरंट्स होते, पण कोविड नंतर बंद केले मी। आणि आता माझं टेक अवे आणि केटरिंग बिझनेस आहे। सुपर्ब, फार छान। उलट बरं पडत असेल घरातल्या घरात, अहो जरा हे करून द्या, अहो जरा ते करून द्या। हो हो, बरं पडतं। हो अगदी। या हो हो मध्ये थोडासा कुत्सितपणा आहे। कळेल, हळूहळू कळेल। म्हणजे नेमकं काय कळेल आज, पुढे पुढे गेल्यावर हळूहळू। इंट्रोडक्शनच नको काहीतरी। या दुनिया एन्जॉय करते, आम्ही किचनमध्ये भांडी घासत असतो म्हणून ते नको, म्हणून नको असतं। बरोबर आहे। बरं, आम्ही असं ऐकलं तुम्ही एकाच शाळेत होतात म्हणे? हो, एका शाळेत होतो, त्या कॉलेजमध्ये होतो। तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या फ्रेंड्स होत्या, आहेत, पण तिला मी कधी ओळखत नाही, मित्र ओळखत नव्हती। तुम्हाला आठवत नाही शाळेत त्यांना पाहिलं? कारण मी कॉलेज बंक करत नव्हते आणि हा बंक करत मी कॉलेज जातच नव्हतो। अच्छा, पण शाळेतही असल्याचं काही लक्षात नाही तेव्हा? कधी पाहिलंय? कॉलेजमध्ये माहित नाही? हे नंतर कळलं? कदाचित ती ओळखत नव्हती म्हणून लग्न केलं माझ्यावर। अच्छा, ओळखत असते तर कदाचित केलं नसतं। बरं, ठीक आहे। पण काय ह्या जोडीमधली एक्स फॅक्टर काय? ह्या जोडीतला एक्स फॅक्टर, ह्या जोडीतली गोडी काय? अंडरस्टँडिंग आहे एकमेकाबद्दल, कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे। इतक्या मैत्रिणी असल्या तरी बिंदास जा बाबा, काय माझी काय हरकत नाही आहे। हा जो एक फॅक्टर आहे तो खूप महत्वाचा आहे ना। हां, बरोबर आहे, तो आहे तुमच्या। हा या जोडीतला गोडीचा फॅक्टर आहे। बेस्ट। मग आज आपल्याला स्वयंपाक करायचा आहे। आजचे पदार्थ किती आहेत? 1 2 3 4 कॉम्बिनेशन आहे। बॉम्बे बिर्याणी, जी कोणतरी एखाद्या माझ्या आळशी माणसाने शोधली, झटका बिर्याणी आहे ती। बरं, आणि त्याच्यावर राहता काकडीचा। वा, शिव गौरी आपल्यासोबत आलेले आहेत। घरात तांडव कोण जास्त करतं? तांडव गौरी करते, शिव नाही करत। शिव शांत असतो, तांडव गौरी करते। शिवला शांत बसावं लागतं, त्यातून मग जास्त तांडव होतं। पण आता त्या जसं वागतं तसं वाटत नाही तांडव असेल म्हणून। दिसतं तसं नसतं, त्याही मान्य करतात। बरं, हा एक उत्सुकता म्हणून प्रश्न, आता तुम्ही तर शेफ आहात, स्वयंपाकघरात रोजचा स्वयंपाक कोण करतो, तुम्ही का? ह्या ब्रेकफास्ट मी करतो, ब्रेकफास्ट मी करतो। उत्तरात काहीतरी विरोधाभास आहे। तुम्ही म्हणालात मी करते आणि तुम्ही काहीतरी वेगळं सांगताय। ब्रेकफास्ट काय असतं की मुलांना वेगळं काय हवं असतं। आमचा मेनू आमचा छोटा ठरवतो, रात्री सांगतो तो उद्या मला पास्ता पाहिजे। तुमचा गणपती? हा, गणपती। रेड पास्ता पाहिजे, व्हाईट पास्ता पाहिजे, उद्या रोल पाहिजे। फक्त सकाळीची गडबड चालू असते टिफिनची, त्यामुळे तो ब्रेकफास्ट मी करतो। म्हणजे ब्रेकफास्ट तुमच्याकडे, बाकी सगळं तुमच्याकडे। फारच छान। बॉम्बे बिर्याणी आणि रायता, यांच्यातला रायता खूप छान फाईलला आहे, तो आपण पाहिलाय। पण आता तो स्वयंपाकात कसा उतरतोय, ती गोडी तिथे कशी येते ते आपण बघूया। चला, सोप्या पद्धतीने होणारी बॉम्बे बिर्याणी आणि रायता हे 2 पदार्थ तुम्ही करणार आहेत, करेक्ट? हो। चला, ऑल द बेस्ट। थँक्यू। छान करा, आमच्या प्रेक्षकांना काहीतरी छान पाहायला मिळालं पाहिजे। आधी आपण साहित्य बघूया। कशाचं साहित्य सांगताय? बॉम्बे बिर्याणीचं? हो। काय लागणार आहे? त्या दोन्ही सगळं तिथंच आहे। बिर्याणीला राईस लागेल, मी 2 प्रकार राईस करून घेतलाय, एक प्लेन आहे आणि एक केसर राईस आहे, थोडं व्हेरिएशन। बिर्याणीला दही लागेल, ही
बटरवर परतून घेतलेली भाजी आहे. मिक्स व्हेज, कांदा, बटाटा, गरम मसाला, कोथिंबीर, तळलेला कांदा, डब्बू मिरची, टोमॅटो, हे खडे मसाले, आलं लसूण पेस्ट, हा बिर्याणी मसाला आहे, लाल मिरची, हळद, मीठ आणि हे यासाठी लागेल Garnishing साठी. नाही हे रायताच आहे. अच्छा, रायत्यासाठी डाळिंबाचे दाणे, पुदिना, काकडी, कोथिंबीर पण लागेल, मीठ लागेल आणि दही. अच्छा, आणि चिरलेली काकडी हा चिरलेली काकडी आणि आणि तूप बिर्याणी लागेल. बिर्याणीसाठी लागेल. फॅन्टास्टिक. दह्याचा वापर बिर्याणीत आहे का रायत्यात आहे? दोन्हीमध्ये आहे, दोन्हीमध्ये. दोन्हीमध्ये आहे. वा, चला बिर्याणी आणि रायता आपण करूया. पण त्याआधी या जोडीमध्ये किती गोडी आहे आणि ती गोडी आम्हाला खेळातही बघायची आहे. येस. आम्ही एक छोटासा खेळ खेळणार आहोत तुमच्यासोबत. फार अवघड नाहीये. हे 2 बाऊल आहेत बापरे. आणि शेंगदाणे आहेत, ते ह्याच्यामध्ये टाकायचे. थांबा, असे नाही हो. इतकं सोपं असेल संसार तर मग काय, स्ट्रॉनी उचलून टाकायचं. आई शपथ. तर जे जास्त टाकतील त्यांना आपण बघूया काय बक्षीस द्यायचं ते. बापरे. अर्धे शेंगदाणे तुमचे, अर्धे शेंगदाणे त्यांना घ्या. नंतर मी हे मोजणार आहे आणि वेळ असेल फक्त 1 मिनिटांची. बापरे. ओके, फक्त स्ट्रॉनीच उचलले पाहिजे. तर Yes. 3, 2, 1 स्टार्ट. हवा येते ना? बघा शेफ स्वयंपाकघरात काय काम करतायत. स्ट्रॉनी शेंगदाणे उचलून बाउलमध्ये टाकतायत. गौरी मॅडम जरा वेग कमी पडतोय तुमचा. झालं, संपली हवा. यांच्यामध्ये हवाच हवा आहे. ओ गुरुजी, पुरे झालं. ही हवा सगळी तुम्ही शेंगदाणा. हवा जास्त आहे. हवा भरपूर आहे. हवा भरपूर आहे. हवा का झोका झोका तुम्ही वापरलात, काही सांगायची गरजच नाही. म्हणजे ते काय आहे? दुपटीपेक्षा जास्त शेंगदाणे तुम्ही जमा केले. कुठेतरी जिंकायला पाहिजे ना. चान्स आहे मला इथे जिंकायचा. बर बर, फारच इंटरेस्टिंग. पण हा गेम तुमचे शिवसर जे आहेत ते जिंकलेले जिंकलेले आहेत. आहेत. वा, फार छान. पण तुम्ही आता जिंकल्यामुळे त्या आनंदात त्यांना एक प्रॉमिस करा ना छान, की मैत्रिणींना कमी वेळ देईल, तुला जास्त वेळ देईल. नाही, ते चुकूनही जमणार नाही. नाही जमणार? नाही खोटी प्रॉमिस नाही करणार मी. तोंडावर सांगताय ते. ठीक आहे, बघा बाबा, ठरवा तुम्ही तुमच्या आपसात काय ठरवायचं. दुसरं काय माहिती मागू शकते पण हा, चला, ते नाही, संधी ते म्हणाले, नाही, ते नाही तोंडावर होणार. मागा तुम्ही. स्वयंपाकघरात माणूस खोटं बोलत नाही. मुलांना वेळ द्यावा, बायकोला नाही दिला हा, तरी. तो देता येईल, ते नक्की प्रॉमिस करेल. ठीक आहे, चला, छोटासा हा गेम तुम्ही खेळलात. थँक्यू सो मच. आपण आता हे सगळं साहित्य बाजूला करूया. आणि आता बिर्याणी आणि रायतं जे आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, कारण त्याच्याने पोट भरणार आहे. हो की Yes, exactly. चला. हो गौरी मॅडम, ते शेफ आहेत आम्हाला मान्य आहे, पण त्यांना तोंड देखली तरी मदत करा बरं का. तुम्ही आज म्हणजे ते नाही, आहेत. मी तर म्हणेन की ती करू ती मी सांगेन. किती छान. या मग तुम्ही इकडे. तुम्ही केले की आम्हाला जरा मजा येईल ना बघायला सुद्धा. हां, पहिल्यांदा भांडं नाही, घेतलं. गॅस मी लावतो. तेल पण आपण तुपात करणार होतो ना? नाही नाही, आपण तूप वरून आधी घालायचं. वरून तूप घालायचं वरून तूप. अच्छा, बरं. एवढं पुरेल तेल? हो हो, हो हो, हो. कारण ऑलरेडी भाज्या परतून घेतलेल्या आहेत, त्यामुळे तेवढं तेल पुरेसं आहे. आता तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आधी घालायची. घ्या. करेक्ट. शेफ. आलं लसूणचा चमचा वेगळा असतो अगं गौरी, असं त्यांना म्हणायचं होतं त्यात. हो, हो की नाही? म्हणून तर मग कधीतरी वाटतं की नवरा शेफ नसता तर बरं झालं असतं. मी तर आहो, तुम्ही नवरा शेफ नसता वगैरे म्हणताय, फार सोप्या भाषेत सांगताय. मी तर असं ऐकलंय की वटसावित्री पौर्णिमेला तुम्ही उलट मागता की हा नवरा मला पुढच्या जन्मी नको. ते बाकीचे ते है ना? हो 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 ते का बाकीच्या असं? बाकीच्या मुली मागतात की हा असू दे म्हणून. हा, असू दे म्हणून. आणि हा कारण म्हणतात बाकीच्या मुलींना माहिती नाहीये ना, शेफची बायको असल्याचं काय दुःख आहे? पडद्यामागचे रहस्य माहिती नाहीये बाकीच्या मुलींना. फक्त पडद्यामागचं समोर- रहस्य एवढंच आहे ना जेवढं तुम्ही सांगताय ते स्वयंपाकातलं. बाकीचे पण बरेच आहेत. आय विल कीप मम ऑन दॅट. ग्रेट. मग आता कांदा घालायचा आहे त्याच्यामध्ये. चुकलं सांगा शेफ. नाही नाही, अजून चालू आहे व्यवस्थित. अच्छा. बरं. बरं, आम्ही असं ऐकलंय की पाणीपुरी खाण्यात तुमचा हात कोणी धरू शकत नाही. माझा तुमचा त्यांचा नाही. तुमचाच हो. नाही, त्याचा एक मोठा किस्सा आहे हां. की लग्नाआधी मी खूप पाणीपुरी खाल्ली नव्हती कधी. की बाहेर हायजिनिक नसते वगैरे, नखरे माझे खूप, त्यामुळे मग खाल्ली नव्हती. आम्ही लग्नानंतर गोव्याला होतो आम्ही. पहिल्या 6 महिन्यात मी म्हणले आपण पाणीपुरी करूया. पाणीपुरी घरी करू. हां, घरी करूया. आणि ती खूप छान करते. मग करायला घेतली. मी गेलो बाहेर, पुऱ्याची पाकिट आणलं, एक 50 पाकिट.
तिने पाणी दिलं म्हणजे सुरू कर तू. ती सुरू केलं, सगळं संपवलं पाकिट. मला राहिलीच नाही. 50 पुऱ्या सगळ्या मला संपवल्या. राहिलीच नाही. तिला उरलंच नाही. मग मला म्हणजे आता मी काय करू, परत गेलो 2 आणल्या, त्यात पण एक संपवलं मी. 100 पुऱ्या खाल्या होत्या त्या दिवशी. पण तुम्ही मला मिळालंच नाही. बघूनच समाधान मानायची वेळ आली माझ्या. पण खूप छान करते ती. नाही, ते आलंच लक्षात. 2 पाकिट संपतात म्हणजे काय चेष्टा आहे का? तिचे वडील तिला इतर वेळी ये म्हणायचे नाहीत, पण 4 दिवस राहिले ये आम्हाला हे करून घ्यायला. हां, ते सगळं पावभाजी कर, पाणीपुरी कर, तेवढ्यासाठी बोलून घ्यायची. फार छान. पण तुमच्या हातची पाणीपुरी ते बेदम खातात. हो 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 भरपूर. हो. वा, इंटरेस्टिंग. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. बरं, मगाशी जे तुम्ही म्हणालात की ह्या बिर्याणीची पद्धत जी घराघरात आपल्याला वाटतं की बिर्याणी म्हणजे जरा हो, हो, डोक्याला ताप, खूप अवघड. त्यात सोपं असं आपण काय जे आपण एरवी करतो आणि जे ह्याच्यात नाही केलंय? नाही, प्रोसेस नंतर काय होतं की त्यात लेअरिंग वगैरे असतं खूप. हो, म्हणजे आधी दह्यात कांद्याचा- मॅरिनेट करा, हां. ते ठेवा 2 तास, ती वाट बघा, नंतर मग शिजवा. इथं कसं आहे, एका पॉटमध्ये सगळं करायचं, डायरेक्ट वरती भात लावायचा आणि दम लावायचा. इतकं बिर्याणी म्हणलं की भांडी खूप लागतात. हो हो हो. ते डोक्याला ताप वाटतो की 17-60 भांडी काढली. एकदा गॅस ते- पेटवलं हां, की डायरेक्ट एका भांड्यात सगळं होतं ते. मस्त छान. तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. मॅरेज. ते लव्ह म्हणतात. लव खूप केलं पण अरेंज मॅरेज यायचं. लव भरपूर झालं. अरेंज माझ्या बरोबर झालं. चला, हे परतून झालंय का आता आता? आता भाज्या घाल. काय घालूया? आता त्याच्यामध्ये भाज्या आधी घालायच्या. आधी बटाटा घाल. ओके, बटाटा परतून घे. घ्या. अर्धा. आता काय झाकण ठेवायला लागेल? झाकण. हो, थोडं? आता बरं, झाकून ठेवावं झाकण लागेल ठेवा. थोडा वेळ. ठीक आहे. वा, मग आपण एक काम करूया का, ह्याला छान वाफ येईपर्यंत रायता करूया? येस येस डेफिनेटली. हो हो. त्याच्यामध्ये आधी चिरलेली काकडी. हे काय एकदम सोपं ना? सोपं. सगळ्यात ती सोपं, रायत्यामध्ये एक्सपर्ट आहे. माझं आवडतं. ओके, आता काय घालूया? आता त्याच्यामध्ये डाळिंब. वा, मला फार आवडतात डाळिंबाचे दाणे असे कोशिंबिरीत रायत्यात. घाला घाला घाला. माझ्या बिर्याणीपेक्षा कस्टमरना माझे रायते खूप आवडतात. अच्छा, कारण ते ह्यांनी फैलवलेलं असतं. नाही सॉरी, नाही, 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 ते मी पहिलं होतो. ओके. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर, पुदिना. पुदिन्याची पानं. पुदिना माझा फेवरेट इन्ग्रेडियंट आहे. हो का? खूप आवडतो ते फ्लेवर्स. त्याचा आरोमा आणि ते जे फ्लेवर ॲक्च्युली. ओके, पुढे. आता त्याच्यामध्ये मीठ आणि साखर. वा, साखर तर आपण घेतलीच नाही की साहित्यात? आपल्या आवडीनुसार आहे. बरं. घातली तरी चालते, बरं, नाही घातली तरी चालते. ठीक. डाळिंब घातला आपण, मीठ घातलं, आता आणि काय? दही दही. थोडंसं दही घालूया. बरं. खूप झालं खूप झालं खूप. वा, परफेक्ट. मिक्स करायचं का? हो, ते आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे झालं? रायता तयार झालेला आहे. क्या बात आहे. रायत्याला फार वेळ लागलाच नाही. बिर्याणीला थोडासा वेळ लागतोय. ठीक आहे, आता मला वाटतं बटाटा शिजला असेल. मस्त, परफेक्ट. पुढे काय घालूया सांगा? मसाले? नाही, भाज्या. भाज्या घालायच्या त्याच्यामध्ये. जे आपण ऑलरेडी वापरून घेतले सगळे घालू? हो सगळं. वा, आता काय? आता गरम मसाला गरम मसाला हा. एक चमचा. बरं, बिर्याणीची फोडणी करतानाच खडा मसाला घालतात बरेचदा. हो तर तुम्ही नंतर घालणार आहात का? हो वरून फोडणी हो देणार? हो. अच्छा. बिर्याणी मसाला, हळद. आता काय? हळद. अर्धी थोडी घाल. पण तिखट. लाल तिखट. अजून काही वेगवेगळ्या आवडी? गाणं गाणे, कविता करणे, लिखाण, वाचन? नाही नाही, काही नाही. माझे असे काय नाही आहेत स्पेसिफिक. आता ह्याच्यात काय गरम घालायचं? मसाला घातलं. बिर्याणी मसाला घालायचा आहे. वाफ आली असेल आता? खाली असेल. अरे वा, Perfect. बात आहे. आज आहे. मीठ घातलंय. नाही मीठ घालायचं. घालायचं. जरा कोरडं झालंय का होते? नाही, मीठ घातल्यावर त्याला पाणी सुटणार पाणी थोडं. सुटेल थोडं. सगळ्यात शेवटी म्हणूनच. वाह 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 वाह. आणि दही. ओ अच्छा.
बरं एक सहज विचारतो हा, म्हणजे काही वेळेला मी असं ऐकलंय की दही दुधाचे पदार्थ हे गॅस चालू असताना घालू नयेत वगैरे असं काही. नाही, गॅस कमी करायचा आणि करून काय पटपट ते हलवायचं, मग ते हे होतं. बरं, म्हणजे दही घातलं तरी चालतं काही प्रॉब्लेम. काय विचारून घेतलेलं बरं तुमच्यासाठी. तुमचे खूप प्रश्न असतात जे मलाही पडतात, मग मी विचारतो, हो की नाही. आणि मसाला घाल, कढी मसाला. अरे वा, खडा मसाला वरून. हो, पण मग तो थोडासा कच्चा राहील ना. नाही शिजतो ते. हो, फ्लेवर येतात Flavors त्याचे बरं घ्या. दम दिल्यानंतर. खड्या मसाल्यामध्ये आहे दालचिनी आहे, दालचिनी आहे, वेलची वेलची आहे, आहे, तमालपत्र हे आहे, लवंग आहे. लवंग आहे आणि मोठा वेलची आहे. बरं ठीक आहे. एक घाल बस, खूप झालं. लवंग घालायची राहिली, काळी मिरी पण घालायची राहिली. लवंग आणि काळी मिरी घाला हो. बरं तुम्ही घरी काय म्हणजे असं कोल्हापुरी भाषा बोलता की नाही. मी कोल्हापूर भाषेत लिहितो, त्यामुळे त्यात मी मुद्दाम लिहायचा प्रयत्न करतो. लिहायचा म्हणजे त्या आपण काय होतं खूपदा वाचताना त्या अर्थाने आणि आपण ते पुण्यामध्ये लोकांना खूप आवडतं. वाचतो. हे काय पुढे घालायचं याच्यात. त्यानंतर राईस लावायचा. बरं, पिवळा का आधी पांढरा. आधी पांढरा लावूया. घ्या. वा वा, वाफही मस्त आली आहे, त्याला तेलही छान सुटलंय. घ्या मॅडम. अप्रतिम. त्याच्यावर आता कोथिंबीर आणि पुदिना घाल. तूप घाल. घ्या. तुम्ही यांच्या शेजारी कोण राहता. तुम्ही राहता. ही माझी बहीण. अच्छा, हॅलो. सख्खी बहीण. चुलत बहीण. चुलत बहीण. बरं बरं. आम्ही दोघं भाऊच आहे. आता हा तो राईस. वा, हे बरं, हा केशर राईस म्हणा. हा केशर, त्यात तर काय केशर घालून बॉईल केला. हो. अच्छा, बरं ठीक आहे. मस्त, अप्रतिम. आता परत ह्याचा लेअर लावायचा आहे का. नाही नाही, एवढंच. त्यानंतर वरती घालायचं फक्त तळलेला कांदा. तळलेला कांदा. That's it. कोथिंबीर आणि पुदिना नाही, आता वर परत. आता नको. परफेक्ट, फारच छान. बॉम्बे बिर्याणी आहे. बरं, याच्यासाठी लागणारं रायतं ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे. आणि ना मी आत्तापर्यंत पाहिलेली ही सगळ्यात सोपी बिर्याणी आहे. म्हणजे कमीत कमी त्रास होऊन ही बिर्याणी तुम्ही घरच्या घरी एका स्ट्रोकमध्ये करू शकता. म्हणजे गॅस पेटवला की शेवटपर्यंत तुम्हाला गॅस बंद करायची गरज नाही. आणि लेअरिंगचाही किंवा मॅरिनेशनचा फार तसा त्रास नाही आहे. एक्झॅक्टली. सोप्पं कार्यक्रम आहे सगळा. तळलेला कांदा जरा मी घालतो. मला फार आवडतं हे असं करायला. नक्की. वा वा वा, अप्रतिम. अजून जाऊ दे, अजून जाऊ दे. अजून जाऊ दे ना. आता बंद करा. हां, फारच छान. आता याला काय वाफ येऊ द्यायची. वाफ द्यायचा. ठेवा झाकण. अप्रतिम अशी बॉम्बे बिर्याणी सोप्या पद्धतीने यांनी केलेली आहे. या जोडीत गोडी खूप आहे, खोडी जरा जास्त आहे आणि पदार्थही तुम्ही फार मस्त करताय. तर आता आपण पटकन घेऊन घेऊया बॉम्बे बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. बॉम्बे बिर्याणी. प्रथम एक मोठा पॅन गॅसवर ठेवून त्यात तेल घ्यावं. तेल तापल्यावर त्यात आधी आलं लसूण पेस्ट घालून नीट परतून घ्यावी. त्यानंतर त्यात कांदा घालावा. तो व्यवस्थित परतून घेऊन मग त्यात टोमॅटो घालावा. तोही परतल्यानंतर आता त्यात बटाटा घालून तो परतून घ्यावा आणि एक वाफ येऊ द्यावी. बटाटा शिजल्यानंतर बटरवर परतून घेतलेल्या भाज्या, गरम मसाला, हळद, लाल तिखट घालून परतावं. त्यानंतर त्यात बिर्याणी मसाला घालून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी. झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ घालावं. त्याचप्रमाणे गॅस कमी फ्लेमवर ठेवून त्यात दही घालावं आणि लगेचच नीट ढवळून घ्यावं. आता वरून त्यात खडा मसाला घालावा. आता त्यावर पांढऱ्या भाताचा एक थर पसरून घ्यावा. त्यावर कोथिंबीर आणि पुदिना पसरावा. मग त्यावर केशरयुक्त भाताचा एक थर पसरवावा. त्यावर तूप घालावं आणि त्यानंतर भरपूर तळलेला कांदा पसरून घ्यावा. मग त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. सोपी आणि स्वादिष्ट बॉम्बे बिर्याणी तयार आहे. रायता. प्रथम एका बाउलमध्ये चिरलेली काकडी, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना घालावा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, मग त्यात फेटलेलं दही घालून पुन्हा एकदा सगळं मिक्स करावं. बिर्याणी सोबत खाण्यासाठी टेस्टी रायता तयार आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागामध्ये कोल्हापुरातली शिवगौरीची ही जोडी आपल्याला भेटली आणि त्यांचा आता गणपती इथे आलेला आहे. चेहऱ्यावरूनच त्याच्या एकंदरीत असं दिसतंय की त्याला आता खूप भूक लागलेली आहे. त्याच्यामुळे फार टाइमपास करणं काही उचित होणार नाही. तुला ना एका माणसाची भीती दाखवतो. त्यांना ना भले भले घाबरतात आणि ना ते असं जास्त आगाऊपणा केला ना की हे असं करतात. कळलं ना. त्याच्यामुळे इथं शांत उभं राहायचं बघ. नाही तर यांचं नाव काय माहिती का तुला. प्रशांत दामले.
हे सिनियर खवय्ये आहेत. हो, अगदी, त्याच्यामुळे अगदी. आम्ही अगदीच. ते सिनियर असल्यामुळे त्यांना सगळीकडे आमच्या सोबतच असतात. Yes. त्यांच्या हुकमाच्या बाहेर काही होत नाही. बिर्याणी पाहून त्यांचा चेहरा साधारण असाच होणार आहे. हा एकदम एकदम त्यांना खुश. खूप आणि Yes. सोप्या पद्धतीने केलेले असल्यामुळे ते थोडेसे आश्चर्यचकितही झालेले असतील. Exactly. आईला अशी होऊ शकते. तर अशी ही बिर्याणी आपण आता त्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या सोबतीने खाऊया. थँक्यू सो मच. तुम्ही आता सगळ्यांनी जॉईन व्हा, हे पदार्थ खा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि शिवाय तुमच्या घरात जर अशी जोडी असेल ज्यांच्यात खोडी आहे, गोडी आहे आणि तुम्हालाही या कार्यक्रमात यायचं असेल तर आम्हाला नक्की कळवा खाली दिलेल्या नंबरवरती. आणि आता आम्हाला भेटा पुढच्या भागात याच कार्यक्रमात. पण तोपर्यंत अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. पण जाण्याआधी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला झी मराठीकडून आणि आम्ही सारे खवय्येच्या टीमकडून ही छानशी भेटवस्तू. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. मंडळी, आजच्या भागात धमाल आली, मज्जा आली. या जोडीमध्ये गोडी आहे, थोडीशी खोडी आहे. पण तुमची जोडी जर तुम्हाला या कार्यक्रमात घेऊन यायची असेल तर आम्हाला आवर्जून कळवा खालच्या नंबरवरती. आम्ही तुमच्या घरी, तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या जोडीला भेटायला यायला तयार आहोत. आता घ्या निरोप, भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती ताजा आणि गरमागरम कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.